श्री गणेशाय नमः. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका डोंगराच्या सावलीत वसलेल्या छोट्याशा गावात एक ब्राह्मण राहत होता. ते गाव फारसं मोठं नव्हतं, पण तिथला निसर्ग अत्यंत रम्य होता. सकाळी सूर्योदयाच्या वेळी शेतावरती पडणारा सोनेरी प्रकाश, पक्ष्यांचा किलबिलाट आणि संध्याकाळी वाहणारा थंड वारा, या सगळ्यामध्ये त्या गावाचं जीवन खूप शांत आणि आनंदीमय होतं. त्या ब्राह्मणाचं घर गावाच्या कडेला होतं. मातीच्या भिंती, कौलारू छप्पर आणि घरासमोर एक जुना पिंपळाचा वृक्ष होता. त्या झाडाखाली लहानसं देवघर होतं आणि त्या देवघरात गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती होती. घर गरीब होतं, पण त्या घरात खूप श्रद्धा, समाधान आणि शांती होती. तो ब्राह्मण अत्यंत धर्मनिष्ठ होता. धर्माचा पक्का होता. दररोज सकाळी सूर्योदयाच्या आधी उठणे, नदीवर जाऊन स्नान करणे आणि संध्यावंदन म्हणजे संध्याकाळी देवाची पूजा करणे, जप, तप, हरिपाठ या साऱ्या गोष्टी आणि मग गणपती बाप्पाचं मनोभावेने पूजन हीच त्याच्या आयुष्यभराची सवय होती. त्याचा विश्वास होता की जो विघ्नहर्त्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात विघ्न फार काळ टिकत नाहीत. त्यांनी खूप पूजा करायचा तो गणपती बाप्पाची. त्याची पत्नी ही खूप साधी, श्रद्धाळू होती. ती कमी बोलणारी पण खूप सहनशील होती. घरात धान्य कमी असलं तरी तिने कधीही तक्रार केली नाही. ती म्हणायची, आपण गरीब आहोत, पण देव आपल्यासोबत आहे. गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच न्याय देतील. त्यांना 2 लहान मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. मुले शाळेत जात असत, पण कधी कधी पोटभर जेवण मिळायचे नाही. तरीसुद्धा आई त्यांना नेहमी सांगायची, उपाशी राहिलं तरी चालेल, पण देवाला विसरायचं नाही. देवाची प्रार्थना त्यांच्या घरी नेहमी व्हायची. मुले शाळेत जायच्या अगोदर देवाला नमन करायचे, म्हणजेच देवाची पूजा, प्रार्थना किंवा आरती या साऱ्या गोष्टी त्या घरात नियमित चालत. ब्राह्मणाची शेती फार मोठी नव्हती, खूप छोटी होती. ब्राह्मण गरीब असून पण मनाने खूप मोठा होता. 2 एकर कोरडवाहू जमीन आणि सगळं काही पावसावर अवलंबून. कधी पाऊस पडायचा आणि कधी नाही पडायचा. तर कधी पीक चांगलं यायचं, पण कधी पावसाने पाठ फिरवली तर घरात अडचणी वाढायच्या. हो, एका वर्षी असंच खूप परेशानी झाली. म्हणजे त्या वर्षी मात्र परिस्थिती फारच वाईट झाली. पावसाने पूर्णपणे दगा दिला. जमीन तडकली होती, पिकं जळून गेली, घरात धान्य संपत आलं. पत्नी आजारी पडली, मुलांच्या डोळ्यात भीती दिसू लागली. गावातले काही लोक टोमणे मारू लागले, इतका देव मानतोस पण तुला देव वाचवतच नाही. इतकं देव देव करून काय उपयोग, नुसती देवाची पूजा करतो. असे हे शब्द ऐकूनही ब्राह्मणाच्या मनात देवाबद्दल शंका आली नाही. तो फक्त एवढंच म्हणायचा, देव आपली परीक्षा घेतोय. देव नक्कीच आम्हाला काही ना काही मार्ग नक्कीच दाखवेल. अशाच कठीण काळात संकष्टी चतुर्थी जवळ आली होती. हा दिवस त्याच्यासाठी फार पवित्र होता. संकष्टी म्हणजे संकटातून सुटका. हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित. घरात अन्न नव्हतं, मोदक तर कल्पनेतही नव्हते, पण त्याने निश्चय केला या संकटीला उपवास करायचा. संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याचे फायदे त्याला माहीत होते. तो ब्राह्मण देवाची नेहमी पूजा करायचा, गणपती बाप्पाची नेहमी करायचा. असं नाही की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, पण त्याला संकष्टी चतुर्थी जवळ आल्याचे माहीत असून त्याने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून त्याने स्नान केलं. देवघरात दिवा लावला. तेल थोडं होतं, पण दिवा तेजस्वी होता. पत्नी आणि मुलं शेजारी बसली होती. सगळ्यांनी देवाला हात जोडले. त्या लहानशा घरात एक वेगळंच आध्यात्मिक तेज पसरलं होतं. खरंच पूजा केल्यावरती घर किती प्रसन्न होतं ना. दिवसभर ब्राह्मण उपाशी राहिला, शेतात गेला. कोरड्या जमिनीकडे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने म्हटलं, हे बाप्पा, या जमिनीत पुन्हा जीव आणणारे बाप्पा. आकाशात चंद्र उगवायला वेळ झाली होती. सगळे अंगणात बसले होते. चंद्र दिसताच ब्राह्मणाने डोळे बंद केले आणि त्याने काहीच मागितलं नाही, फक्त मनापासून शरणागती पत्करली. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात गणपती बाप्पा प्रकट झाले. तेजस्वी, शांत, करुणामय. बाप्पा म्हणाले, तुझी श्रद्धा खरी आहे, धीर सोडू नकोस. काही दिवसामध्ये आकाशात ढग जमले. पहिला पाऊस पडला. जमिनीत पुन्हा हिरवळ आली. पीक फुललं.
घरात शांतता परतला. पत्नी बरी झाली. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. गावातले लोक आश्चर्यचकित झाले. सगळे म्हणू लागले, संकष्टी चतुर्थीची महिमा खरी आहे. ब्राह्मण मात्र नम्रच राहिला. तो म्हणाला, हे सगळं माझं नाही, ते विघ्नहर्त्याचं आहे. ब्राह्मण नम्र होता. तो कधीच गर्वाने बोलला नाही. गावकरी त्याच्याकडे आदराने पाहू लागले. पण तो म्हणायचा, मी काही वेगळं केलं नाही. मी फक्त विश्वास ठेवला, देवावर श्रद्धा ठेवली. पावसाळा संपल्यानंतर शेतात भरघोस पीक आलं. धान्याचा ढीग घरात आला आणि पहिल्यांदाच त्या घरात संपूर्ण वर्ष पुरेल एवढं अन्न साठलं होतं. पत्नीने डोळ्यात पाणी आणून गणपती बाप्पांचे खूप आभार मानले. त्या वर्षी संकष्टी चतुर्थी आली होती. तेव्हा ब्राह्मणाने ठरवलं, यावेळेस फक्त स्वतःसाठीच नाही तर पूर्ण गावासाठी म्हणजेच तर सगळ्यांसाठी उपासना करायची आहे. त्याने घरासमोरच्या पिंपळाखाली लहानसा एक छोटासा मंडप टाकला. गावातील लोकांना बोलावलं. गरीब, श्रीमंत, लहान मोठे सगळे तिथे एकत्र जमले. कोणीच कधी असे एकत्र उपासना केली नव्हती. त्या दिवशी उपासना करूनही ब्राह्मण थकलेला नव्हता. उपवासाच्या दिवशी सुद्धा तो एकदम तेजस्वी असा हसरा चेहरा घेऊन सगळ्यांशी बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होतं. त्याने गणपती बाप्पाची कथा सांगायला सुरुवात केली. त्याचा आवाज शांत पण शब्द मनाला भिडणारे होते बरं. तो म्हणाला, संकष्टी म्हणजे फक्त उपवास नाही. संकष्टी म्हणजे मनातील अहंकार उपाशी ठेवणं, आपली इच्छा देवासमोर सोपवणं. गावातल्या एका वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माझं आयुष्य खूप दुःखात गेलं, पण आज पहिल्यांदा मन शांत झाले. त्या रात्री चंद्रोदय झाला. चंद्राचा सौम्य प्रकाश सगळ्या गावावर पसरला होता. सगळ्यांनी हात जोडले. त्या क्षणी गावात एक अद्भुत शांतता होती. त्यानंतर काही दिवसांत गावात एक मोठी अडचण आली. नदीला अचानक पूर आला. लोक घाबरले, पण ब्राह्मणाने सगळ्यांना एकत्र केलं. तो म्हणाला, घाबरू नका, देव संकटात साथ नक्की देईल. लोकांनी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची खूप आराधना केली होती. पुराचं पाणी त्यांच्या गावाच्या आधीच ओसरलं होतं. गाव वाचलं तेव्हापासून लोकांचा विश्वास अजून गडद झाला. ब्राह्मणाच्या मुलांचं आयुष्यही बदललं. मुलगा शिकून ज्ञानी झाला. तो म्हणायचा, माझे शिक्षण आईवडिलांच्या श्रद्धेमुळे, गणपती बाप्पांवरती विश्वास ठेवल्यामुळे आणि माझ्या आईवडिलांच्या कष्टामुळे मुलगी सेवा करणारी झाली. ती डॉक्टर बनली. ती आजारी लोकांची काळजी घेऊ लागली. पत्नी मात्र नेहमीच शांत होती. ती म्हणायची, देवाने दिलं ते खूप पुरेसं आहे. तिचं मन समाधानी होतं. तिच्या शब्दांमध्ये समाधान होतं. वर्षानुवर्षे ही कथा पसरत गेली. आजही त्या गावात संकष्टी चतुर्थी मोठ्या श्रद्धेने साजरी होते. आजही पिंपळाखाली दिवा लागतो. आजही लोक चंद्राकडे पाहून आपली संकटे बाप्पाच्या चरणी ठेवतात. लोक म्हणतात, श्रद्धा असली तर संकट टिकत नाही. संकष्टी म्हणजे आशेचा प्रकाश. आणि म्हणूनच ही कथा इथे संपत नाही. ती प्रत्येक संकष्टीला पुन्हा पुन्हा जिवंत होते. गणपती बाप्पा मोरया, संकटहारक गणपती बाप्पा मोरया.